मग तुमचा मन भरला नाही काय? आय एम रिअली सॉरी, पण अशी काय चूक झाली आमच्याकडनं की तुम्ही माझ्या फॅमिलीवर एवढे रागावलेले आहात? निशीला जर प्रॉब्लेम होता तर तिने माझ्याशी बोलायला हवं होतं ना, पण ती मला न सांगता इथे निघून आली. मला मान्य आहे की मुंबईला गेल्यानंतर मी जरा बिझनेसमध्ये जास्त बिझी झालो आणि मी निशीला वेळ नाही देऊ शकलो, पण मग एवढ्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडून जाणं हे योग्य आहे का? आणि तुम्ही निशीला समजवायचं सोडून मला 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 दोष देताय. हो नीरजराव, तुम्ही जा काय बोलता ना त्याचा नीट विचार करा. काय दुसऱ्यांकडे बोट दाखवताना बाकीची बोटं आपल्याकडे असतात ह्या विसरू नका. हा, आणि तुम्ही तुमची काय चूक म्हणतास ना, ह्या बघा तशीच वेळ इल्याशिवाय कुठली पण मुलगी ना आपल्या नवऱ्याक, आपल्या घराक, आपल्या संसाराक सोडून जात नाही. हा, तुम्ही ना निशीवर अशी वागूची वेळ आणली आहात. लाली आत्या, मला हेच समजून घ्यायचं की नेमकं झालं काय, की निशीने एवढा गैरसमज करून घेतलाय. हे बघा प्लीज, तिच्या सोबत बोलल्याशिवाय ना मला कसली कमेंट करायची नाही. मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे. हा, मला तिच्याशी एकदा बोलायचं आहे. निशी, निशीला तुला भेटायचं नाहीये नीरज, आणि तुझ्याशी बोलायचंही नाही. सो प्लीज तिला एकटीला राहू दे. का आलात सर तुम्ही इथे? प्लीज तुम्ही निघून जा इथून, कारण माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागेल आणि तुम्हाला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत. प्लीज निघून जा तुम्ही. निघून जा. काय बोलतीये सोवी? जे खरंय तेच बोलतेय नीरज. नाही, माझा विश्वास बसत नाही. मला हे निशीकडनं ऐकायचं, कारण की मला खात्री आहे की माझी निशी असं बोलूच शकत नाही. ओवी, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि इतक्या साध्या कारणांमुळे आमचं प्रेम कमी होणार नाहीये. मग खोटा बोलता आमची निशी? खोटा बोलता आमची निशी? घाबरला आमचा लेख. तिच्या या अवस्थेला ना